पुणे महानगरपालिकेची आज आरक्षण सोडत निघाली आणि त्यानंतर आता अनेक जणांकडनं या आरक्षणाच्या सोडतीबाबत हरकती येतील आणि नंतर फायनल नोटिफिकेशन येऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजेल। मात्र आजच्या आरक्षणाच्या सोडीमध्ये नेमकं काय काय झालं, जे विस्थापित आहेत त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याच्यात काय काय बदल झालेले आहेत, आरक्षणाच्या सोडतीनंतर जे इच्छुक उमेदवार आहेत आणि किंवा जे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातले जे प्रभाव झालेला आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी उज्ज्वल केसकर आहेत। सर, गेल्या अनेक वर्षांतून पासून ही प्रोसेस बघताय, आजच्या प्रोसेसमध्ये जे आरक्षण सोडत निघाली त्याच्यातनं एक ओव्हरऑल चित्र तुम्हाला काय वाटते? ओव्हरऑल चित्र असं झालंय की एक भाकरी बदलण्यासाठी अनुकूल वातावरण सर्वच राजकीय पक्षांना आहे। अनेक प्रस्थापित नेत्यांचे प्रभाग हे आरक्षण बदलल्यामुळे दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी देता येईल असे झालेत। जे अनेक वर्ष काम करत होते आणि आरक्षणामुळे ज्यांना संधी मिळत नव्हती अशा लोकांना देखील आता संधी मिळू शकते। आणि मला असं वाटतं की या सगळ्या एकंदर परिस्थितीमध्ये आता 3 ते 4 वर्ष झालेत निवडणुका होऊन, त्यामुळे आता सगळ्याच राजकीय पक्षांना यामध्ये एक सुवर्ण संधी एक चांगली मिळू शकेल असं मला वाटतं। गेल्या काही वर्षांपासून आपण जर बघितलं तर स्थानिक नागरिकांच्या याच तक्रारी आहेत की आम्हाला नगरसेवक नाही आहेत, त्यामुळे ज्या स्थानिक समस्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी आम्ही कोणाकडे जायचं। हा मधला काळ जो उलटून गेला आहे याच्यामध्ये असेही नागरिक आहेत की ज्यांना आता आपला नगरसेवक कोण होता हेही आठवत नाही आहे। त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांना जसं तुम्ही म्हणताय भाकरी फिरवण्याची संधी आहे, त्यासोबतच नवीन चेहरे देखील या महानगरपालिकेतील निवडणुकीला बघायला मिळतील। खरं म्हणजे दरवेळच्या निवडणुकीमध्ये काहीतरी नवीन चेहरे असतात, लोकांना तेच चेहरे बघून कंटाळा आलेला असतो। त्यामुळे नागरिक देखील स्थानिक पातळीवर मतदान करताना जर एखादा चांगला नागरिक असेल, कार्यकर्ता असेल तर त्याला मतदान करतात। हा पुण्याचा अनुभव आहे। नागरी संघटना नावाची एक संघटना होती की जी पक्षविरहित होती, ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते होते, पण ते म्हणले की महानगरपालिकेत जाताना पक्षाचे जोडे आपण दूर ठेवले पाहिजेत। तर असे देखील लोकांना म्हणजे त्या नागरी संघटनेचे महापौर म्हणून शांतीलाल सुरतवाला हे नागरी संघटनेतनं आले, नंतर ते राजकीय पक्षात गेले, तो भाग वेगळा। पण म्हणजे पुण्याची मानसिकता ही अशी आहे की माणसांच्याकडे बघून मतदान करण्याची खूप मोठ्या प्रमाणावर मानसिकता आहे। आपण जर बघितलं असेल की 2012 मी जर चुकत नसेन तर 2012 साली राज ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद पुण्यामध्ये मिळालं आणि त्याचं विश्लेषण मी भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून जेव्हा करतो तेव्हा असं लक्षात आलं की त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं परंपरागत जो मतदार होता तो राज ठाकरेंच्याकडे गेला। आमच्या 25 जागा आणि राज ठाकरेंच्या 29 जागा, ते यश त्यांना पोचवता आलं नाही, टिकवता आलं नाही, हा भाग वेगळा। परंतु नागरिकांच्या दृष्टीने पण हा विचार असतो, कारण का हा काही देश चालवण्याचा, राज्य चालवण्याचा असा विषय नसतो, तर तुमचं माझं रोजचं जीवन कसं सुखकर होईल, चांगलं होईल आणि जो नगरसेवक, लोकप्रतिनिधी मला इझिली ॲक्सेसेबल असेल अशाकडे मतदान करण्याचा कल असतो। आता आपण बसलो आहे माझ्या ऑफिसच्या शेजारच्या प्रभागामध्ये बघितलं तर 3 भारतीय जनता पार्टीचे आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आला। नंतर ज्या प्रभागातनं स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ निवडून आले त्या प्रभागामध्ये शशिकांत सुतारांचे पहिल्यापासून प्राबल्य होते, ते अनेक वर्ष नगरसेवक होते, तिथं पृथ्वीराज सुतार निवडून आला। अशा वेगवेगळ्या प्रकारचं किंवा बाबुराव चांदेरे, तिथे 3 भाजपचे, 1 बाबुराव चांदेरे, म्हणजे हा एक ट्रेंड असू शकतो की व्यक्तीकडे बघून देखील मतदान लोक करतात। दुसऱ्या बाजूला सर, आज जेव्हा आरक्षण सोडत झाली अनेक इच्छुक असतात की ते देव पाण्यात घालून बसलेले असतात किंवा जे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांची देखील हीच इच्छा असते की प्रभाग बदलू नये किंवा आरक्षण जे आहे त्यांचं बदलू नये। यंदाचे जे बदल आहेत ते कुठल्या प्रभागात अनेक तुम्ही ठिकाणी पाहिलेले आहेत आणि हा बदल जो आहे तो खरं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती महत्त्वाचा वाटतो? नाही, यावेळेला प्रभाग देखील खूप बदललेत। म्हणजे ज्या भागामध्ये आम्ही काम केलं, असं जे आता मला जे नंतरच्या काळात भेटतात कार्यकर्ते, नगरसेवक, ते जो भागामध्ये आम्ही काम केलं तो आमचा भाग राहिलेलाच नाही आहे, तो आमच्या प्रभागातनं गेलेला आहे। ही एक सर्वसाधारणतः खूप नगरसेवकांची तक्रार असते। खरं म्हणजे एकदा प्रभाग रचना केल्यानंतर ती 2-4 निवडणुकांच्यामध्ये कायम असली पाहिजे।
पण दरवेळेला आपण काहीतरी नवीन नियम येतात आणि हे काय म्हणतात प्रभाग रचना बदलली जाते. त्यामुळे लोकांना उत्तरदायित्व हे देण्यासाठी नगरसेवक देखील बांधील नसतो. पुढच्या वेळी काय राहणार आहे ते मी त्या भागातनं निवडून येणार की नाही, एकदा निवडून आल्यानंतर 5 वर्ष तो काम करत असतो. पण उत्तरदायित्व हाच माझा प्रभाग, हाच माझा प्रभाग, आणखीन 3 टर्म राहणार आहे, हा जेव्हा त्याला ॲश्युरन्स असतो, मिळत असतो, तेव्हा तो जनतेच्या प्रति, कामाच्या प्रति जास्त अकाउंटेबल असतो. दुसऱ्या बाजूला याच प्रश्नाला आणखी एक जोड अशी आहे की पुण्यातला एक मतदारसंघ आहे जिथे आपण गेल्या अनेक दिवसांपासून किंवा अनेक वर्षांपासून बघतोय की बिडकर विरुद्ध धंगेकर ही लढत, याबद्दल अनेक चर्चा होतात, अनेक गोष्टी या मतदारसंघातल्या बोलल्या जातात. यंदा हा प्रभाग आणि या वरचं आरक्षण जे आहे ते सुद्धा बदलल्याचं पाहायला मिळतं. मी चुकत नसेल तर तिथं सर्वसाधारण झालेलं आहे आणि महिला ओबीसी झालेला आहे. आता हे दोघंही टॉवरिंग लीडर्स आहेत. हे कुठल्या ओबीसी याचे असे नेते नाही आहेत, हे ओव्हरऑल नेते म्हणून आहेत. त्यामुळे त्यांना दोघांनाही सर्वसाधारण गटातनं संधी आहे जर उभं राहायचं असेल तर. मला माहिती नाही काय त्यांच्या मनामध्ये काय आहे, पण मागच्या वेळेला त्या ठिकाणी एक ओबीसी आरक्षण होतं, सर्वसाधारण होतं. तिथे योगेश समय नावाचा खूप चांगला कार्यकर्ता आणि त्याचे वडील दत्ता समय हे 30 का 40 मतांनी पडले होते, पण त्याला संधी मिळाली होती. यावेळेला त्या ठिकाणी महिला आरक्षण पडलेलं आहे. तो कसबा गणपतीचा जो सगळा भाग आहे त्याच्याबद्दलचं हे वस्तुस्थिती आहे. सर, गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं की तुम्ही जसं म्हणताय की महानगरपालिकेच्या निवडणुका आणि आमदारकीच्या आणि त्यासोबतच लोकसभेच्या निवडणुका यांच्यामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन्स खूप वेगळ्या आहेत आणि रणनीती अगदी स्ट्रॅटेजिक लेवलवर जरी आपण पाहिली तरी ती देखील वेगळी असते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर युतीतले 3 पक्ष, महाविकास आघाडीतले पक्ष 3 पक्ष आणि त्यासोबतच मनसे असे अनेक पक्ष जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरतील, नागरिक म्हणून निवडणुका या कशा पार पडतील, एक व्यक्ती म्हणून बघितल्या जातील का पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडेच बघून या निवडणुका? साधारणतः पक्षाच्या पातळीवर निवडणुकीचा विचार झाला तर नरेंद्र मोदीजी आहे, देवेंद्रजींसारखा चांगला चेहरा आहे. पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा आहेत, चंद्रकांत दादा आहेत, माधुरीताई मिसाळ आहेत. हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने सिद्धार्थ शिरोळे म्हणा किंवा हेमंत रासने हे चांगले चेहरे आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावर त्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक चांगली लढवू शकतो. आणि शहराचा विचार केला तर निश्चित पद्धतीने मुरली अण्णा मोहोळ शहराचे खासदार आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर, नेतृत्वावर चंद्रकांत दादा अनेक वर्ष प्रदेशाचे अध्यक्ष राहिले आहेत, अनेक खात्याचे काम केलेलं आहे, संघटनेचं काम केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची ही आमची भारतीय जनता पार्टीची प्लस पॉईंट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर शरद पवारांसारखा चेहरा त्यांच्याकडे आहे. मला 2007ची निवडणूक आठवते की शरद पवार साहेबांनी पुण्यामध्ये 12 का 13 सभा घेतल्या आणि त्यांनी एक शब्द वापरला होता की आता पुण्याची भाकरी फिरवा. आणि कलमाडींसारखा बलाढ्य शक्तिशाली नेता आणि काँग्रेस हे हरून एक पुणे पॅटर्न जन्माला आला होता. त्यामुळे त्यांच्याकडे ती ॲसेट आहे. अजितदादा आहे राष्ट्रवादीकडे, शिवसेनेकडे उद्धवजींसारखा चेहरा आहे, शिंदेसाहेबांसारखा कार्यक्षम काम करणारा हा शिवसेनेकडे, प्रत्येक पक्षाची एक ॲसेट आहे. आणि स्थानिक नेतृत्व जे असतं त्यांचा लोकांशी संबंध असतो. या दोघांचं कॉम्बिनेशन जिथं फिट बसतं, जिथं केमिस्ट्री बसते, त्या ठिकाणी उमेदवार हा विजयी होतो. आपण दुसऱ्या बाजूला बघितलं 7 आमदार जरी महायुतीचे भाजपचे पुण्यात असले तरीसुद्धा काँग्रेसचा एक मोठा गड एकेकाळी पुणे शहर मानला जायचा. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष तर निवडणूक लढवेल न लढवेल, एकत्र लढवतील माहीत नाही, पण हा येणारा काळ सांगेल. पण त्यासोबतच मनसे असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि त्यासोबतच उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना पण विसरून कुठेतरी चालणार नाही. कारण की हा जो गॅप जो मोठा झालेला आहे, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा मधला पिरियड खूप मोठ्या प्रमाणावर गेला आणि त्याचसोबत त्याला ॲडजॉईनिंग म्हणून जो जुना पिरियड आहे तो पण खूप मोठा आहे. त्यामुळे कुठेतरी लोकांना देखील बदल हा अपेक्षित असावा का? आणि महानगरपालिकेची निवडणूक पक्ष म्हणून बघितली जाते का व्यक्ती म्हणून बघितली जाईल? नाही, आत्ता मला असं वाटतं की पक्ष म्हणूनच निवडणूक बघितली जाईल. एक अजेंडा घेऊन काम करावं लागेल या शहरासाठी. कारण का राजधानी नाही, मेट्रोपॉलिटन सिटी नाही,
तरी पुण्यातनं GST जेवढा केंद्राला मिळतो, मला असं वाटतं की सन्माननीय प्रधानमंत्री आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांचं पुण्यावर विशेष लक्ष असेल. पुणे GST देशाला देणारं मोठं शहर आहे. हे काय राजधानी नाही आहे. मुंबई आहे, बाकीच्या चेन्नई आहे, पण ही राजधानी नसताना जर एवढा GST पुण्यातनं जात असेल तर पुण्याचं पोटेन्शियल प्रचंड आहे. आणि त्या पोटेन्शियलकडे मला असं वाटतं की देवेंद्रजींचं चांगलं लक्ष आहे. अनेक प्रकल्प पुण्यामध्ये देवेंद्रजींनी आणलेले आहेत. पुढच्या काळातही आणता येतील. पण मधल्या काळामध्ये एक 5-10 वर्षाच्या कालावधीमध्ये शहराच्या समस्या या वाढल्या. त्याला राजकीय निर्णय कारणीभूत होते. महानगरपालिकेच्या हद्दीतनं गावं वगळायची, त्या ठिकाणी बेसुमार वाढ झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने आत घ्यायची, पुन्हा बाहेर काढायची, पुन्हा आत घ्यायची. विकास आराखडे वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवायचे. टाउन प्लॅनिंग स्कीम पूर्ण होत नाहीत. हे नागरिकांचे आणि सगळ्यात फेल्युअर पुण्यामधलं जर मला असं वाटत असेल की त्याला मी एक नगरसेवक म्हणून जबाबदार आहे की PMPML सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आपण 800 कोटी रुपये संचलनासाठी देतो, त्यांची तूट भरण्यासाठी. पुणेकर खिशामध्ये पैसे घेऊन उभा आहे. तो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्याला पाहिजे. जर ते आपण दिलं तर पुण्यातले 25-30% प्रश्न फक्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर संपतील. दुसरं, पुण्यातल्या आरक्षित जागा जेवढ्या आहेत त्या आरक्षित जागांचं आपण डेव्हलपमेंट कधी करणार आहोत. म्हणजे मी नगरसेवक असताना ताथोडे उद्यान केलं, मी नगरसेवक असताना हॅपी कॉलनीमध्ये एक हॉल बांधला. पण या भागामध्ये जी आरक्षण आहे ती आपण कधी डेव्हलप करणार आहोत. लोकवस्ती वाढती आहे. रिडेव्हलपमेंट आपल्याला कुणालाही थांबवता येणार नाही. रिडेव्हलपमेंट होणार असेल तर लोकांना नागरी सुविधा हव्यात. आणि नागरी सुविधा देण्यासाठीचे जे टूल आहे, दुर्दैवाने ते टूल बिल्डर लोकांच्या स्वार्थासाठी वापरलं गेलं. माझा आरोप आहे, महानगरपालिकेच्या प्रशासनाने बिल्डरला फॉर केलं, क्रेडिट नोट दिल्या आणि त्यांना सांगितलं की तुमचा रस्ता तुम्ही करा, आम्ही तुमच्याकडनं डेव्हलपमेंट चार्जेस घेणार नाही, तुम्ही रस्ते डेव्हलप करा. म्हणजे ज्याचे पैसे त्याचा विकास या कल्पनेतनं जो कर देतो त्याचा विकास, ही या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की नागरिक याचा प्रामुख्याने विचार करतील. तुम्ही असं म्हणताय की निवडणूक आज महानगरपालिकेची निवडणूक पक्षालाच बघितल्यावरच पुढे जाईल, म्हणजे पक्ष बघूनच लोक मतदान करतील. राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून मतदार यादीतला असलेल्या गोंधळाबद्दल सातत्याने त्यांची अग्रेसर भूमिका राहिलेली आहे. अगदी मुंबईच्या सत्याच्या मोर्चामध्ये त्यांनी सुद्धा अगदी ज्या दुबार मतदार याद्या आहेत त्यांचा देखील उल्लेख केला, आकडेवारी देखील त्यांनी मांडली. मनसे एकेकाळी पुणे शहरात एक मोठं प्राबल्य त्यांचं होतं. अनेक मोठे नगरसेवक, दिग्गज नगरसेवक त्यांचे होते. कुठेतरी जर परत मनसे त्यांच्या ॲक्टिव्ह म्हणजे जुन्या फॉर्ममध्ये परत पाहायला मिळाली तर निश्चितपणे पुण्यातल्या मनसेचं चित्र हे बदललं जाऊ शकतं का? एक राजकीय अभ्यासक तुम्ही आहात, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही महापालिकेत आहात, म्हणून हा प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही जरी भाजपचे पदाधिकारी असलात तरी, की मनसेकडनं जो एक नवीन फॉर्म्युला जर राबवायचं ठरवलं तर पुण्यात मनसेचं चित्र बदलेल का? नाही, मनसेकडे एकमेव चेहरा राज ठाकरेंचाच आहे. आणि राज ठाकरे आणि निवडणुकीचं गणित कुठल्या मिनिटाला, कुठल्या क्षणाला, कुठल्या कारणाने बदलेल हे सांगता येत नाही. पण राज ठाकरेंची ब्ल्यूप्रिंट आहे. त्या ब्ल्यूप्रिंटच्याबद्दल खूप लोकांना पहिल्यांदा अट्रॅक्शन होतं, नंतर त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं माहिती नाही. पण राज ठाकरे हा देखील एक मोठा फॅक्टर आहे ना महाराष्ट्रामधला. हे पुण्यातलाच नाही, महाराष्ट्रातला फॅक्टर आहे. दुसऱ्या बाजूला एक शेवटचा प्रश्न असा घेऊया की इक्वेशन जे आहेत महायुती आणि महाआघाडीचे, हे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे समतोल कसं साधतील? म्हणजे 3 इकडे पक्ष आहेत, 3 तिकडे पक्ष आहेत. स्थानिक लेवलच्या जेव्हा निवडणुका होतात पुन्हा तोच प्रश्न येतो की व्यक्तीवर जेव्हा आपण बघायला गेलं तर त्या व्यक्तींना आपण मतदान कसं करायचं की जे 5 ते 6 वर्षात, गेल्या 5 वर्षात त्यांच्याकडनं काहीच कामं झालेली नाही आहेत, कारण की प्रशासक राज्य होतं. मला असं वाटतं की युती, निवडणुका, आघाड्या हा कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या अख्यातरीतला विषयच नाही आहेत. युती का होते? गरज म्हणून. आघाडी का होते? गरज म्हणून. प्रत्येकाला स्वबळाचीच गरज असते. पण जेव्हा मी माझ्या ताकदीवर ज्या गोष्टी अचीव जेव्हा करू शकत नाही तेव्हा मी आघाडी करतो, युती करतो. त्यामुळे ही गरजा असतील. नेते मंडळी असेसमेंट करतील की या ठिकाणी युतीची आवश्यकता आहे का, या ठिकाणी आघाडीची आवश्यकता आहे का. आणि जर युतीची आवश्यकता असेल, आघाडीची आवश्यकता असेल तर युती आणि आघाड्या होतील. नसेल, सगळ्याच राजकीय पक्षाने असं ठरवलं की आपल्याला एक भाकरी
फिरवायची आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे, तर मला असं वाटतं की सर्वजण स्वतंत्र लढतील आणि मग पुणेकरांच्या हातात राहील काय व्हायचं काय नाही. कदाचित चांगलाही याच्यातनं परिणाम साध्य होऊ शकतो. खूप खूप धन्यवाद सर. येत्या काळात आघाडीमध्ये कोण कोण लढणार, युतीमध्ये कोण कोण लढणार का स्वतंत्रपणे सगळे पक्ष महानगरपालिकेच्या लढतील हे येणारा काळच सांगेल. पण तत्पूर्वी महापालिकेच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली आणि त्यानंतर हरकती येतील, काही सूचना येतील आणि फायनल नोटिफिकेशन झाल्यानंतर राजकीय अपेक्षा आणि राजकीय आकांक्षा बाळगणाऱ्या जे सगळे इच्छुक आहेत ते लवकरच कामाला लागतील. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.